राधे राधे. तर आज ना आपण झटपट पटापट असं स्वयंपाक बघणार आहोत. इथं डाळबट्टींचं पीठ घेतलेलं आहे आणि हे मी माझ्या माहेरून दळून आणलं होतं. इथं ओवा टाकल्या, त्याच्यानंतर खाण्याचा सोडा टाकला, मीठ टाकलं आणि थोडंसं तेल टाकलं. त्याच्यानंतर पीठ हे थोडंसं भिजून घ्यायचं आणि पीठ हे सैलसर नाही तर थोडे तडे जातील इतकं थोडंसं असं निंबर भिजायचं. मग त्याच्यानंतर बटाटेसुद्धा भिजायला ठेवले होते. आता ते का तर ते तुम्हाला पुढे समजेलच. आता इकडं असे तडे जातील अशाच ह्याच पद्धतीचे गोळे थोडेसे असे पोकळ असे गोळे करून घ्यायचे. त्याच्यानंतर कुकरमध्ये पाणी गरम व्हायला मी ठेवलेलंच होतं. तर आता बटाटे का ठेवले होते भिजू, कारण त्यांना माती जे असेल तर निघून जाईल. बटाट्यांना माती तर काय नव्हती म्हणून मी तरी पण भिजू घातले होते. झाकण वगैरे लावून दिलं. इथं लगेच आता बट्टी आणि बटाटे शिजत होते तोवर मी ही तयारी केली. बारीक असा लसूण कट केला, त्याच्यात राई टाकली, जिरं टाकलं, जिरं एक्स्ट्रा टाकलं जसं तडका वरण दिसेल असं. तर मग त्याच्यात सांबार मसाला, लाल तिखट, हिंग आणि हळद टाकून घेतली. मग तेच आपलं कढीपत्ता, कोथिंबीर, टमाटा बारीक कापून घेतलेला तो टाकलेला, मीठ टाकलेलं चवीनुसार आपल्याला पाहिजे तसं आणि साखर आणि खोबरं ह्या गोष्टी टाकलेल्या. त्याच्यानंतर बट्ट्या शिजल्या होत्या. आता त्याच्यानंतर मला भात पण करायचा होता आणि डाळ पण शिजवायची होती. आता फोडणी तर मी तिकडं रेडी केलेली आणि हे माझं प्रत्येक वेळेचं आहे. बट्ट्या असो नसो फोडणी मी आधीच रेडी करून ठेवते. तर इथं बट्ट्या छान शिजल्या होत्या, बटाटे पण छान शिजून गेले होते. त्याच्यानंतर मग इथं मी लगेच सोलूनसुद्धा घेतले. आता हा कालचा रात्रीचा स्वयंपाक दाखवते मी तुम्हाला. छान शूट केलं होतं, म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावं. झटपट पटापट असा स्वयंपाक आणि खूप कमी भांड्यांमध्ये हा स्वयंपाक होता. आणि जे बट्टींचं पाणी असेल तुम्ही पीठ भिजायला वगैरे वापरू शकतात. मी थोडंसं वापरलं पीठ भिजायला, त्याच्यानंतर थोडं एक्स्ट्रा होतं ते टाकून दिलेलं. डाळमध्ये काही टाकलं नाही मी, कारण बटाटे वगैरे होते म्हणून मी काय टाकलंच नाही. बटाटे तसं स्वच्छ होते पण मग म्हटलं नको, वरणाची ना थोडीशी टेस्ट थोडी वेगळी होऊ शकते. इथं लगे डाळ पण शिजली होती तर तीसुद्धा इथं जो आपण तडका तयार केला होता त्याच्यात टाकून दिलेली. मस्त असं तयार झालेलं. मग आता कट वगैरे केलं गेलं होतं आपल्या बट्ट्या वगैरे, तर त्यासुद्धा मी इकडं तळून घेणार होती. बट्ट्या अशा छान अशा खरपूस होईपर्यंत तळू द्यायची. आता ज्याच्या आवडीनुसार, काहींना खरपूस आवडतात तर काहींना थोड्याशा मऊ आवडतात. आता मला आवडतात खरपूस आणि आहोंना आवडतात मऊ, कारण आहोंना वरणबरोबर चुरून खायला जास्त आवडतात. त्याच्यानंतर बट्टींचं तेल एक्स्ट्रा जे होतं ते मी काढून घेतलेलं. लगेच बटाट्याची चटणी त्याच्यातच टाकून दिलेली. तर कसा वाटला स्वयंपाक तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप शॉर्टकटमध्ये आणि खूप कमी भांडे भरतात आणि त्याच परातीत मी पीठसुद्धा भिजलं होतं बरं का. आणि हे सगळे मेन्यू तयार झाले होते. इथंच एंड करते. राधे राधे.